मनोज गोडेकर सरांचा ऑफिशियल कॉल आलेला आहे आणि मॅचला होते आता सुरुवात. आकाश अगावणे आहे इथं गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. एकंदरीत जर आपण गोलंदाजी करणाऱ्या टीमचा विचार केला तर सर्वच खेळाडू मड या परिसरातून आपण त्यांना पाहतोय आणि मॅचला होती सुरुवात. आकाशचा पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. अनिल गाडी सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम यू सर. पूनम राऊत इंडियन वुमेन्स क्रिकेटर त्यांचे नक्कीच कोच आज या ठिकाणी वेळात वेळ काढून देखील आलेले आहेत. वेलकम यू सर. फर्स्ट कोच ऑफ इंटरनॅशनल वुमेन क्रिकेटर पूनम राऊत त्यांचे कोच देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी आता वीर आणि परेश यांची जोडी मैदानाच्या आत फलंदाजी करीत आहे. तर आकाश अगावणेला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. त्यावेळेला अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि धाव ती मिळेल फक्त आणि फक्त एक. सिंगल्सच्या रूपाने आपण पाहतोय अगदी सावध पवित्रा घेत असताना मॅचला देखील सुरुवात करतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूला आहे पैसरचा महाराजा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम क्रिकेट लवर्स. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक पण टर्फ क्रिकेट आपण खेळत आहात तर वरच्या नेटला आदळत असताना बॉल खाली येतोय आणि एक रन तरीही मिळेल दोन्ही फलंदाजांना आणि टीमची धावसंख्या आता पुढे सरकते ती म्हणजे 3 धावांवर. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी देखील आपण पाहतोय आकाशाची पण तितकीच दर्जेदार फलंदाजी देखील दोन्ही फलंदाज करतायत. या मैदानाला अनुरूप अशी फलंदाजी आपण त्यांची पाहतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक क्रॅकिंग ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकतो. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी निघत होते पण नक्कीच थांबवलंय परेशला वीर बहादूर याने कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत सर्व काही अगदी सुमधुर स्थितीत चाललेलं आहे. वीर बहादूर आणि त्यासोबत परेश असे 2 फलंदाज मैदानाच्या आणि आकाश अगावणेला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना 3 चेंडूंमध्ये 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. चौथ्या चेंडूसाठी सज्ज होतोय तो म्हणजे आकाश अगावणे. यावेळेला काहीसा ब्लाइंड स्ट्रोक होता पण अजून एक धाव देऊन जाईल. चला तर पुढील मॅचसाठी दोन्ही संघनायकांना मी आमंत्रित करतोय. शिफा स्ट्रायकर्स आणि जय अंबे. मुंबई किंग्स आणि जय अंबे 77 आपले कर्णधार प्लीज यायचे कॉमेंट्री बॉक्सकडे. मुंबई किंग्स आणि जय अंबे 77 रिक्वेस्टिंग बोथ द कॅप्टन्स टू कम ऑन टू द कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. यावेळेला फुल टॉस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता त्याला खेळून काढलाय कव्हर शेवरतून. नो चान्स फॉर एनी फिल्डर अँड द बॉल गोज आउट ऑफ द पार्क फॉर 4 रन्स. परेशच्या बॅटमधून सुंदर ड्राईव्ह आपण पाहतोय 4 धावांकरिता निघून जाईल हा चेंडू आणि या चांगली बॅटिंगचं प्रत्येकरण आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांकडून. 8 धावा आता लगावल्या गेल्या स्कोअर बोर्डवर. 8 ऑन द स्कोअर बोर्ड. तू पहिला बॉल सर्वात घेतला नाहीस. थोडंसं ऑनलाईन स्कोअर अपडेशन मध्ये थोडंसं ग्लिच होतं. 9 रन झालेले आहेत. 9 धावा. बॉल पोहोचवायचा आहे मैदानाच्या आत. बॉल नेटमध्ये अडकलेला आहे. पहिलं षटक आपण पाहिलं आकाश अगावणे याचं अगदी चांगल्या रीतीने 5 चेंडू त्याने हाताळलेल्या होत्या पण त्यानंतर एक लोअर फुल टॉस आणि त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला तो स्ट्रोक तो 4 धावा देऊन गेल्या आणि अशा रीतीने 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटका अखेरीस आपण जर पाहिलं तर पैसरचा महाराजा प्रथम फलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट लवर्स मड या परिसरातील सर्वच खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बॉल पोहोचवायचे प्लीज मैदानाच्या आत. आणि सर्वच क्रिकेटर्ससाठी सुद्धा ही सूचना आहे की आपला उत्तमात उत्तम खेळ आपण दाखवा कारण सिलेक्टर्स अगदी ग्राउंडच्या समवेत आपल्या आपल्या पोझिशन्सवर आहेत आणि ते सर्व काही नोट करीत आहेत.
तर त्यासाठीच आपला सर्वात उत्कृष्ट खेळ आपण आजच्या दिवसभरात जर पोहोचवला तर पुढील येणाऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा आता लगावल्या गेल्यात स्कोअरबोर्डवर. परेश आणि वीर बहादूरची जोडी फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात आकाश आगावणे याला आपण पाहिलं. आणि आपण पाहत आहात आणि अनुभवत आहात नॉर्थ मुंबई मॉन्सून कप. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण नॉर्थ मुंबई रॉयल लीगचं देखील आयोजन पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरनंतर जुना बॉल आहे असं नक्कीच आम्हाला कळवण्यात येत आहे आणि तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल जर कुठे अडकला किंवा बॉल मिसप्लेस झाला तर पहिल्या षटकानंतर तुम्हाला जुनाच बॉल देण्यात येईल. या गोष्टीची नोंद सर्व खेळाडूंनी आणि कर्णधारांनी घ्यायची आहे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. अनिकेत म्हात्रे आता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अनिकेत ऑन द मार्क ऑन द मनी आपण पाहतोय. रनआउटची देखील संधी पण थोडंसं थ्रो मध्ये आपण पाहिलं तर चूक झाली आणि त्याचमुळे अजून 1 धाव आता पूर्ण होते आणि स्कोर आता पुढे सरकतो तो म्हणजे 10 धावांवर. वीर बहादूर आणि परेश आपल्या टीमसाठी अगदी दर्जेदार कामगिरी करत असताना आपण त्यांना पाहतोय. सिंगल डबल्स आणि एक मोठा फटका अशा रीतीने पहिली षटक त्यांनी हाताळलं होतं. यावेळेला बॅकफुटवर आले, पुल करायचा प्रयत्न होता पण एक जाळ रचलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात आता फसतोय तो म्हणजे परेश. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय तो म्हणजे पोईसरच्या महाराजा संघाला. भूमित पाशेतकर यांनी काय सुंदर झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. अगदी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अगदी एक इझी कॅच कंप्लीट करत असताना भूमितला आपण पाहिलं. भूमित पालशेतकर याच्या मार्फत एक सुंदर झेल पूर्ण होत असताना आपण पाहिला आणि परेशाला परतावं लागलं ते म्हणजे पवेलियनच्या दिशेने. सूरज यादव नवीन फलंदाज मैदानाच्या आत पोहोचतोय. सूरज यादव नवीन फलंदाज. एक चौकारानिशी नक्कीच परेश खेळत होता पण कुठे ना कुठे त्याची आता पारी आपण समाविष्टात येताना पाहिली कारण एक चांगला झेल देखील आपण कंप्लीट होताना पाहिला. अजून एक चांगला चेंडू आपण जर पाहिला तर त्रिफळा बाद झाला यावेळेला सूरज यादव. जास्त काही करू शकलेला नाहीये. आल्या पावली परतवलंय गोलंदाजाने. अनिकेत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 2 चेंडू त्यांनी जरी हाताळले असले तरी ऑन द मार्क त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. चला पोईसरचा महाराजा प्लीज लवकर नवीन बॅट्समन येऊ द्या. पोईसरचा महाराजा आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, थोडा स्पीडअप आपल्याला करावं लागेल. पण आता कुठे ना कुठे या मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ सावध होत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ क्रिकेट लवर्स मड या परिसरातून हे सर्वच खेळाडू आज या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत आणि अगदी दर्जेदार खेळ आपण त्यांचा पाहतोय. वरचढ आतापर्यंत ठरलेले आहेत ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघावर. चला नवीन बॅट्समन लवकर येऊ द्या प्लीज. एवढा वेळ आपण घेऊ शकत नाही यात ऑफिशियल्स आम्हाला कळवत आहेत. जर खेळाडूंची आमच्यापर्यंत आपण जर पूर्ण नावं पोहोचवली तर मला वाटतं ऑप्शनसाठी त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली राहणार आहे कारण आम्हाला जे नावं कळत आहेत तीच आम्ही पुढे पोहोचवतोय. पहिला चेंडू अगदी ऑन द मार्क. रनआउटची पुन्हा एकदा संधी आणि हे काय घडतंय, काय बिघडतंय. तू आउट करेगा या मैं आउट करेगा यामध्ये गडबड होती आणि आता फायनली रनआउट कंप्लीट केलेला आहे आणि अशा प्रमाणे आल्या पावली परतवला सोनू याला देखील पवेलियनच्या दिशेने म्हणजेच अजून एक धक्का. प्रमोद गाडगे याच्यातर्फे आपण रनआउट पाहिला आणि जास्त काही करू शकलेला नाहीये सोनू यावेळेला. चेतन जाधव कुठेही असाल मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चेतन जाधव मुंबई किंग्ज. चेतन जाधव आणि आता नवीन फलंदाज अनिकेत महाडिक. चारकोपचा हा देखील खेळाडू. राजेश कोळे सर आम्हाला कळवत आहेत त्यांचा स्टुडंट देखील राहिलाय आणि आज मैदानाच्या आत अनिकेत महाडिक पोहोचलाय फलंदाजी करण्याकरिता. चारको विभागाचा हा देखील एक दर्जेदार असा खेळाडू.
ग्रामीण क्रिकेटचा जर आपण उल्लेख केला तर मंडणगडसाठी कित्येक वर्ष हा देखील चांगला खेळ त्या बाजूला करत आहे. त्याचप्रमाणे मुंबईमधील एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये बंदर पखाडी या संघात आपण त्याला खेळताना नियमितरित्या पाहतो. त्यासोबत किंग स्पोर्ट्स या संघात देखील त्याची वर्णी लागलेली असते. यावेळेला अगदी हळूवार पद्धतीने खेळला, रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट जर झाला असता तर अनिकेत महाडिकला सुद्धा आल्या पावली परत जावं लागलं असतं, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि आता सर्व्हाइव्ह करतोय अनिकेत महाडिक. आणि आता अनिकेतला तग ठोकून उभं राहणं फार महत्वाचं आहे, कारण ही मॅच ही स्पर्धा खूप क्रुशियल आहे आणि अशाप्रमाणे तुम्हाला तुमचा सर्वोच्च खेळ दाखवण्याची संधी यावेळेला जनसेवक श्री गोपाळ शेट्टी साहेबांनी देखील उपलब्ध करून दिलेली आहे. नॉर्थ मुंबई म्हणजेच उत्तर मुंबईमधील सर्वच खेळाडूंकरिता एक दर्जेदार संधी. पैसा जिमखाना उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय करुणाकर शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने पैसा जिमखाना इन असोसिएशन विथ ही स्पर्धा आपण पाहतोय. नॉर्थ मुंबई रॉयल लीग मॉन्सून कप 2025 सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय जनसेवक कॉन्सेप्ट क्रिएटर या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर गोपाळ शेट्टी साहेबांची उपस्थिती, डॉक्टर PV शेट्टी साहेबांची उपस्थिती आणि आता करुणाकर शेट्टी सर देखील उपस्थित आहेत. अजून एक सांगू इच्छितो मी आपल्या सर्वांना की ज्यावेळेस पहिल्यांदा पैसा जिमखाना अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने पैसा जिमखान्याच्या वतीने जे कबड्डी स्पर्धाचं आयोजन स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये झालं होतं, त्यावेळेस 2 वर्षापूर्वीच गोपाळ शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येक कबड्डीच्या खेळून आपण 500 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम देणार आहोत प्रत्येक संघाला. आणि त्याच अनुषंगाने 2 वर्षापूर्वीच त्यांची अशी इच्छा होती क्रिकेट आपण सुरू करणार आहोत, जे उत्तर मुंबईमधील असेल, मालाड ते दहिसर या परिसरातील, आणि त्या देखील प्रत्येक खेळाडूला आपल्याला रोख रक्कम कॅश स्वरूपात देणार आहोत. म्हणजे येणारा प्रत्येक खेळाडू 11 मधील काही ना काही रक्कम घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी नॉर्थ मुंबई रॉयल लीग ज्याची सिलेक्शन प्रोसेस 4 आणि 5 ऑक्टोबरला आहे, 17 ऑक्टोबरला ऑक्शन होणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन करणारे सर्व खेळाडू खेळत आहेत. मात्र त्यांना देखील विनंती करून आपल्या मित्रपरिवारांना अजून सांगा, या स्पर्धेमध्ये तुम्हाला लाख मोलाची बक्षिसं मिळणार आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी कार आहे, 4 व्हीलर, 2 व्हीलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि ऑक्शन बेस निश्चितपणे जो एक वेगळा संकल्प तयार केलेला आहे. पुलर लेन चेंडू पॉईंटला खेळून काढलेला आहे अनिकेत महाडिक यांनी. 1 धाव पूर्ण होते. आणि जे एक स्वप्न आहे, एक महत्वाकांक्षा आहे मनामध्ये गोपाळ शेट्टी साहेबांचे की आपल्या उत्तर मुंबईमध्ये आपण एक स्टेडियम बनवणार आहोत. आणि निश्चितपणे केंद्रीय मंत्री आपले खासदार उत्तर मुंबईचे विद्यमान पियुष गोयल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ते स्वप्न निश्चितपणे स्टेडियमचं पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना ती विनंती राहील, रजिस्ट्रेशन करा आणि नॉर्थ मुंबई रॉयल लीग जी IPLच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला तयार करायची यासाठी सहकार्य करा. पुन्हा एकदा करुणाकर शेट्टी सरांचं हार्दिक स्वागत, कारण मल्लखांब संघटना जी बोरिवली तालुका आणि जर उपनगरचं आपण पाहिलं तर त्यासाठी देखील त्यांचं योगदान. उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव ज्यामध्ये 8 ते 10 हजार खेळाडू खेळतात दरवर्षी, त्या देखील स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि निश्चितपणे उपाध्यक्ष पैसा जिमखाना यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आमच्या दहिसर बॉईजचे एक लेजंड क्रिकेटर बिपिन झटाके सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि तुर्तास तरी पुन्हा एकदा आपण मैदानावर जाऊया ज्या ठिकाणी सामना सुरू आहे पैसरचा महाराजा विरुद्ध क्रिकेट लव्हर्स. मित्रांनो, क्रिकेट लव्हर्स सर्व खेळाडू शीतलादेवी, त्यानंतर मडच्या परिसरातील पातवाडी, नवानगर, विघ्नेश देखील समोर आहे. सर्व खेळाडूंना आपण पाहतोय. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट आपल्या उत्तर मुंबईतलं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू गौरांग. नक्कीच पुन्हा एकदा आपल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि वळूया पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनकडे, ज्या ठिकाणी आता 2 संघांमधील द्वंद्व चालू आहे. एक तरफ आपण पाहतोय पैसरचा महाराजा, तर दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजे क्रिकेट लव्हर्स. दोन्हीही संघांमध्ये अगदी दर्जेदार खेळाडू आणि त्याचप्रमाणे दर्जेदार खेळाडूंचा भरण आपण आता मैदानाच्या आत अनिकेत महाडिक आणि वीर बहादूर दोन्हीही फलंदाज अगदी दर्जेदार कार्य करत आहेत. पण तेवढीच चांगली गोलंदाजी प्रमोद याची सुद्धा. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन आपण नक्कीच पाहिलं होतं, पण जोपर्यंत थ्रो होईल 1 धाव पूर्ण करतो तो म्हणजे अनिकेत महाडिक. चांगली गोलंदाजी प्रमोद याची देखील आपण पाहतोय. पण वीर बहादूर पहिल्या षटकापासून मैदानाच्या आत उपस्थित आहे आणि अगदी दर्जेदार फलंदाजी देखील तो करतोय. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. चांगला कलेक्शन, पण मॉन्टी गोडेकर सर आम्हाला कळवतायत इट इज नॉट आउट.
म्हणजेच काय तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ ओव्हर नंबर 3 द स्कोर इज 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत तो म्हणजे पुढील सामन्याचा. तर विनंती असेल दोन्ही संघनायकांना लगेचच कॉम्बॉक्सकडे यायचं आहे. आणि त्यासोबतच करुणाकर शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. पोईसर जिमखाना उपाध्यक्ष म्हणून पदभार देखील ते सांभाळत आहेत. आणि पोईसरच्या सर्वच क्रिकेट रसिकांसाठी किंवा ज्यांना ज्यांना खेळ कुठलेही जर खेळायचे असेल तर सर्वात गोष्टींमध्ये सरांचं सहकार्य असतं. सो वी वेलकम यू. आपल्या शुभ हस्ते आपण तो टॉस देखील घेणार आहोत. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे ज्या ठिकाणी आता शेवटचे 2 षटकं शेष आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 3 गडी बाद. अनिकेत म्हात्रे नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि चांगलंच हाताळलं होतं मी म्हणेन, कारण त्यामध्ये 2 गडी देखील त्यांनी बाद केल्या होत्या. यावेळेला अगदीच ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. जसं प्रसाद रायटेने उल्लेख केला की या विकेटवर बॉल खूप जास्त स्किड होतोय म्हणजे काय तर टप्पा पडल्यानंतर बॉल त्याची गती जी असते ती एक्स्ट्रीम डबल होऊन जाते आणि त्याचमुळे संपर्क होण्यामध्ये कुठे ना कुठे थोडीशी आपण पाहतोय फलंदाजांना कुठे ना कुठे तकलीफ आपण नक्कीच पाहतोय. यावेळेला अंगावर आढळतोय हा चेंडू पण अजूनही अनिकेत महाडिक कुठलीच घाई करत नाहीयेत, कारण त्याला माहिती आहे की वीर बहादूर सुद्धा पहिल्या षटकापासून त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि चांगली फलंदाजी तो देखील करतोय. म्हणूनच अनिकेत महाडिक अजूनही धैर्य धरून उभा आहे की अजूनही यानंतर 1 षटक पूर्ण येणं शेष आहे. पण तितकीच चांगली गोलंदाजी अनिकेत म्हात्रे याची सुद्धा. यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय तर यष्टीरक्षकाने चुकीच्या दिशेने थ्रो करण्याचा त्याचा मानस होता पण तिसरा सलगचा चेंडू हा डॉट येतोय. आणि राजेश सर मला कळवत आहे तर वीर बहादूर तोच खेळाडू आहे जो अटल महोत्सव मध्ये सर्वोत्तम खेळाडू त्यांनी केलं होतं. सर चांगलं होतं. तोच वीर बहादूर आपण पाहतोय पण आता कुठे ना कुठे स्ट्रगल करताना आपण त्याला पाहतोय. यावेळेला झेल बाद होण्याची संधी अपील तर आहे. And yes, it is OUT out. वीर बहादूर back to the pavilion. चौथा धक्का, चौथा हादरा टीम पोईसरच्या महाराजाला. आणि महत्वाची बाब म्हणजे सलगच्या 4 चेंडू आता डॉट येत आहेत. चला लवकर पाठवायचं नवीन फलंदाज. थोडं स्पीडअप करा प्लीज पोईसरचा महाराजा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आता पोहोचलेले आहेत आणि धावसंख्या अजूनही स्थिर आहे 19 धावांवर. चला दोन्ही कर्णधार पुढील मॅचच्या दोन्ही कर्णधारांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्याला कॉम्बॉक्सकडे यायचंय. जय अंबे 77 आणि त्यासोबतच मुंबई किंग्स दोन्ही संघनायकांना विनंती आहे लगेचच कॉम्बॉक्सकडे यायचे कारण आपण नाणेफेकीची प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत. लक्ष्मण नवीन फलंदाज आल्या आल्याच आपण पाहिला एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. लक्ष्मण आहेत नवीन फलंदाज आणि आता मला वाटतं बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा अनिकेत महाडिक स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्याला. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आणि धावसंख्या 20 धावा 4 गडी बाद. यावेळेला बॅटच्या बाहेरची कड आणि आता धाव घेण्याची संधी पण आता परतावं लागेल अनिकेत महाडिकला सुद्धा. OUT आउट. धावचीच्या रूपात अनिकेत महाडिक बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय रिप्ले मध्ये बॅटच्या बाहेरची एज लागून बॉल मागे निघून गेला होता पण जोपर्यंत अनिकेत महाडिक रन कंप्लीट करतोय त्याच्या आधीच बॉल जाऊन यशाने आढळला आणि अशा रूपात धावचीच्या स्वरूपात आउट होतोय अनिकेत महाडिक बॅक टू द पवेलियन. अनिकेत याची चांगली गोलंदाजी आहे. मला वाटतं त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये कारण फक्त 5 धावा खर्च करीत असताना 3 गडी ते एकंदरीत त्याच्या स्पेलमध्ये बाद देखील केलेले आहेत अनिकेत म्हात्रे यांनी. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. मड या परिसरातील सर्वच खेळाडू एकत्रित खेळण्याचा त्यांचा हा मनसुबा असताना इथपर्यंत घेऊन आलेला आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता नवीन फलंदाज शुभम गुप्ता
आणि लक्ष्मण याची जोडी आता मैदानाच्या आत. पाहूया कशा प्रकारे आता शेवटचे 6 चेंडू म्हणजे स्लॉग ओव्हर हाताळत आहेत विघ्नेश जाधव. न्यू बॉलर ऑन द बॉलिंग मार्क. और विघ्नेश जाधव को आमंत्रित किया गया है आखिरी के 6 गेंदों के लिए, यानी कि स्लॉग ओवर के लिए. देखना चाहेंगे किस तरीके से विघ्नेश इस ओवर को पूरा करेंगे. पहली गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. हमारे ऑफिशियल्स हम तक मुड़कर हमें बताते हुए इट इज अ वाइट बॉल, यानी कि अब 1 रन अब ऐड हो जाएगा टीम के स्कोर बोर्ड में. और स्कोर अब जा पहुंचा है 21 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 21 रन 5 विकेट के नुकसान पर. इस बार बढ़िया गेंद इस बार रन लेने का प्रयास. रन आउट किया, जरूर गुंजाइश थी लेकिन बॉल गैदर नहीं कर पाए. और उसी के साथ और 1 रन यहां पर कंप्लीट कर लिया जाएगा और स्कोर बोर्ड इस 1 रन के साथ आगे बढ़ जाएगा 22 रनों पर. 22 फॉर द लॉस ऑफ 5. लक्ष्मण और शुभम की ये जोड़ी अब आखिरी ओवर के लिए मैदान के बीच. देखना चाहेंगे कितने ज्यादा रन जोड़ पाती है. इस बार अच्छा शॉट था सामने की ओर डाउन द ग्राउंड. 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे दोनों ही बल्लेबाजों को. और विकेट कीपर बताते हुए कि सब सही चल रहा है दोस्त, यहां पर कोई भी गड़बड़ करने की जरूरत नहीं है. मड़ की ये टीम आज बहुत ही बढ़िया प्रदर्शन यहां पर करती हुई. विघ्नेश को आमंत्रित किया गया है इस आखिरी ओवर के लिए. बड़ा अभी तक बढ़िया गेंदबाजी उनकी यहां पर. इस बार शॉर्ट बॉल था, इसे बड़े स्ट्रोक में जरूर परिवर्तित कर सकते थे लेकिन कहीं ना कहीं बैटर बॉल का अच्छा संपर्क नहीं. और अब 3 बॉल यहां पर पूरे कर लिए गए हैं और 4 रन अभी तक खर्च किए हैं विघ्नेश ने. अभी भी इस ओवर में आखिरी की 3 गेंदें आना शेष. और लक्ष्मण में वो जरूर एबिलिटी है कि वो बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, बट अब उन्हें वो करना होगा क्योंकि टीम अब कहीं ना कहीं संकट में दिखती हुई. यहां पर क्या बढ़िया डिलीवरी, रन लेने का प्रयास. और जी हां, सैक्रिफाइस कर देंगे अपनी विकेट यहां पर लक्ष्मण. और 1 विकेट जाता हुआ टीम पोइसर महाराजा के लिए. ये 6ठी विकेट डाउन. चलिए नए बल्लेबाज जल्द से जल्द आ जाइए मैदान के बीच. और इस इनिंग ब्रेक में हम अगले मैच का यहां पर टॉस करने वाले हैं. दोनों ही कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं और टॉस के लिए हम जरूर देखेंगे शेट्टी सर को जो यहां पर हमारे साथ उपस्थित है. पोइसर जिमखाना के उपाध्यक्ष के तौर पर पूरी यहां पर जिम्मेदारी जिनके खांधों पर है वो अब यहां पर आ चुके हैं और उनके शुभ कमलों से हम टॉस की प्रक्रिया को भी पूरी करेंगे. अब नया बल्लेबाज है जनार्दन यानी कि जन्नू. अब आखिरी के 2 गेंदों का आना शेष. विघ्नेश की बढ़िया गेंदबाजी इस आखिरी स्लॉग ओवर में. यहां पर फिर एक बार बैट की एज, बॉल निकल जाएगा कीपर की ओर. क्या रन लेने का मंशा बनाएंगे. और जी हां, जनार्दन भी आते आते जिस तरीके से भाग कर आए उसी तरीके से भागकर फिर एक बार पवेलियन की ओर जाते हुए 24 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर. बट हमने आज सुबह से देखा कि यहां पर कोई भी स्कोर बड़ा नहीं है और ना कोई स्कोर छोटा है. अगर आपके पास एक बॉलिंग यूनिट सक्षम है तो आप किसी भी स्कोर को डिफेंड कर सकते हो. अब 24 रनों पर रुका हुआ ये स्कोर बोर्ड. और इस फर्स्ट इनिंग की आखिरी गेंद, बढ़िया गेंद और एक बढ़िया गेंद. और इसी के साथ पहले इनिंग का यहां पर खेल होता हुआ समाप्त. पहले ओवर की समाप्ति, पहले इनिंग की यहां पर समाप्ति हो चुकी है. 25 रन लग चुके हैं स्कोर बोर्ड पर. और अब जब सेकेंड इनिंग की यहां पर शुरुआत होगी तो 26 रनों का टारगेट का पीछा करते हुए दिखेंगे हमें. चला सर्वप्रथम आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेणार आहोत. तर नक्कीच आपण पुढील टॉसकडे जाणार आहोत. कमलाकर शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. पोइसर जिमखानाचे उपाध्यक्ष म्हणून पदाभार सांभाळत आहे सर मुंबई किंग्स अँड जय अंबे 77. कोण कॉल करेल. मुंबई किंग्स. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. म्हणजेच नाणेफेकीचा कौल जिंकतो तो म्हणजे जय अंबे 77. तर अश्विनी सर्वप्रथम तुझा निर्णय आणि एकंदरीत या टुर्नामेंट बद्दल तुझे विचार. पहिली गोष्ट तर
गोपाळ शेट्टी सरांना थँक्यू बोलेन आणि जी कमिटी आहे NMRLPLची त्यांना पण थँक्यू बोलेन की त्यांनी खूप चांगली संधी दिली आहे प्लेयर्स लोकांना, जे आपले नॉर्थ मुंबईचे प्लेयर्स आहेत त्यांना खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तर सर्वांनी ट्रायल्सला रजिस्ट्रेशन करा आणि आपला गेम दाखवा आणि आम्ही बॅटिंग करू पहिलं. तर बॅटिंग तुम्ही निवडलेली आहे. तर चेतनदा, निर्णय तुझ्यापर्यंत जो आलाय, आता तुला गोलंदाजी प्रथमता करायची. जर तू टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? असं काही नाही आहे, तुझ्या गेम खेळण्यावर आहे. आम्ही असं टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंग केली असती, बट आमच्याकडे चांगले प्लेयर्स आहेत तर आम्ही कमीत कमी रनमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. तर टॉस झालेला आहे आणि जय अंबे 77 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यासोबतच कमलाकर सरांना विनंती करेन, सर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपला सन्मान आणि सत्कार देखील रोहन गुप्ते साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आपण पाहत आहात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या विशेष सन्मानासाठी. रोहन गुप्ते यांच्यातर्फे हा सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय. कमलाकर शेट्टी सरांचा, करुणाकर शेट्टी सरांचा आपण सन्मान पाहतोय. सर जरूर आप आहे बहार आई आणि त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार या ठिकाणी नॉर्थ मुंबई मॉन्सून कपच्या तर्फे. सर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि द न्यूज फ्रॉम द सेंटर इज जय अंबे 77 हॅव वन द टॉस अँड हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. चला वळूया आपण पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी पहिल्या डावातील खेळ संपूर्ण आपण पाहिलेला आहे. आणि आता आघाडीचे 2 फलंदाज देखील पोहोचतात आणि त्यासोबतच वातावरणामध्ये सुद्धा थोडेसे बदल आपण पाहतोय. आणि जर नक्की या विकेटवर जर पाणी पडलं पावसाचं तर रोहन दादा नक्कीच वेट विकेट लीगचं लक्षात सर्वांना ठेवावं लागेल. वेट विकेट लीग ज्याप्रमाणे झालेलं, जर पाऊस पडला तर एकंदरीत पूर्ण फॉर्मॅट थोडासा काही चेंज होताना आपण पाहू. आणि मॉन्सून कप असलं तरी बॉल राजेश सर वेगळा आहे, त्यावेळेला आपण वेगळ्या बॉलनी खेळलो होतो. पण ही देखील एक टेस्टिंग फॉर्मॅट असेल खेळाडूंसाठी, ही देखील एक चाचणी असणार आहे. तर पाहूया कशा प्रकारे या पुढील एकंदरीत सत्रात आपण क्रिकेटचा खेळ पाहणार आहोत. एका बाजूला पोहिसरचा संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला मड या विभागातील संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी दर्जेदार बांधणी त्यांची पाहतोय आपण. आणि एक टीम मला वाटतं सुभाष सरांनी नक्कीच बांधलेला हा संघ आहे मला वाटतं. आणि सुभाष सर म्हटल्यावर नक्कीच बोरिवली बॉईज आणि त्यांचं पूर्ण कामगिरी एवढ्या वर्षाची लक्षात ठेवत असता. एक चांगला एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी. चला बॅट्समन येऊ द्या प्लीज. क्रिकेट लवर्स लगेच फलंदाज पाठवायचे आहेत. 26 धावांची गरज आहे आणि 30 चेंडू आपल्याकडे उपलब्ध आहेत. ही मॅच देखील रंगेल. आज सकाळपासून जेवढ्याही आपण मॅचेस पाहिल्या, जेवढेही आपण सामने पाहिले, सर्वच रंगतदार स्थितीमध्ये येत असताना आपण पाहत होतो. आणि आता पुढील डावात आपण जर पाहिलं तर 30 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. क्रिकेट लवर्स लगेच पाठवा प्लीज फलंदाज तुमचे, कारण आता सगळे सज्ज आहेत. पंच देखील मैदानाच्या आत पोहोचलेले आहेत. तरी लगेच तुमच्या आघाडीचे 2 फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आत. विशाल कोळी आणि ऋतिक राणीम असे 2 आघाडीचे फलंदाज आता मैदानाच्या आत पोहोचलेत. आणि मला वाटतं देवा आहे पहिला गोलंदाज, पहिला षटक हाताळण्याकरिता. देवाला आपण पाहणार आहोत पहिल्या षटकासाठी. मित्रांनो, तुमचं जे खरं नाव आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सिलेक्टर्सना सुद्धा इझी जाईल ती प्रोसेस त्यांचं सिलेक्शन साठी. चलिए अब सेकंड इनिंग को यहां पर हो रही है शुरुआत, जहां पर 26 रनों की दरकार है 30 गेंदों में. स्ट्राइक पर देखेंगे हम ऋतिक को और उसी के साथ नॉन स्ट्राइक पर विशाल को देखेंगे. अब 30 गेंदें और 26 रनों की दरकार रहेगी. आप देख रहे हो नॉर्थ मुंबई मॉनसून कप 2025. चलिए अब मैच को हो रही है शुरुआत. देवा है पहले ओवर के लिए. पहली गेंद पर एज जरूर लगी थी, लेकिन जब तक के अनिकेत रिएक्ट कर पाते बॉल निकल गई थी.
देवा म्हणजेच राज जयस्वाल, त्याला प्रेमाने सर्वजण देवा असं म्हणतात. पण आता नक्कीच गोलंदाजी करणारी टीम हेच म्हणत असेल की देवा रे देवा चांगली बॉलिंग कर या मॅच मध्ये, जेणेकरून आपल्याला विजय संपादित करता येईल. पहिला चेंडू अगदी टार्गेटवर त्यांनी हाताळला होता. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, म्हणजेच काय तर अजून एक डॉट बॉल. यशांच्या मागे अनिकेत महाडिकला आपण पाहतोय. या शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच परेश आहेत. यावेळेला लो फुल टॉस समोरच्या दिशेने खेळून काढलेला स्ट्रोक, एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. राज जयस्वालला आपण पाहत आहात पहिलं षटक हाताळताना, आणि त्यासोबतच ऋतिक राणीम आणि विशाल कोहलीची जोडी मड संघासाठी मैदानाच्या आत आघाडीची जोडी म्हणून. यावेळेला अजून एक डॉट बॉल, धाव घेण्याची संधी आहे का, तर नाही. लगेचच त्या ठिकाणी अनिकेत महाडिक पोहोचतायत आणि हा येतोय अजून एक महत्वाचा आणि दर्जेदार डॉट बॉल. 4 चेंडू आणि फक्त एक धाव आता खर्च करीत असताना आपण पाहतोय राज जयस्वाल याला. सुंदर चेंडू, अजून एक सुंदर चेंडू, शरीराला आधारतोय. रनआउटची संधी आहे पण थ्रो पोहोचण्यामध्ये थोडासा विलंब आपण पाहिला आणि त्याचमुळे एक धाव अजून कंप्लीट होईल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, समोरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चूक करणार नाहीत आणि अजून एक धाव ऍड होईल. म्हणजेच काय तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 धावा बिनगडी बाद. असं म्हणता येईल की दोन्ही संघांसाठी पहिलं षटक बॅलन्सिंग राहिलंय, कारण ना कुठलीही विकेट या ठिकाणी आलेली आहे ना मोठा फटका आलाय. म्हणजे सर्व काही आतापर्यंत बॅलन्स्ड. आणि टार्गेट आपण जर पाहिलं तर 26 धावांचं होतं आणि त्यातल्या आता 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे आता उर्वरित 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि त्यासोबतच आपल्यामध्ये नुकतंच शुभागमन झालंय ते म्हणजे लेजंड प्लेयर मेहमूद शेख दादांचं देखील शुभागमन आपण पाहतोय. त्यांनी देखील एक काळ गाजवलेला आहे, त्यातील हा देखील एक खेळाडू मेहमूद शेख. वेलकम मेहमूद भाई. संडेची ही आज आपण दुपार पाहत आहात. सर्वच लेजेंड्स आणि त्यासोबत आपले सर्वच मान्यवर देखील मंचावर आपण पाहतोय. नवीन गोलंदाज शुभम यादव येतोय गोलंदाजी मार्कवर आणि यशांच्या मागे आपण जर पाहिलं तर अनिकेत महाडिक आहेत. आणि थोडी थोडी आता कुठे ना कुठे पावसाचे थेंब या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. आणि आता एकंदरीत पूर्ण फॉर्मॅट हा चेंज होईल. जसं पावसाचं पाणी थेंब जेव्हा विकेटवर पडतील तेव्हा एकंदरीत एक डिफरंट बॉल गेम होऊन जाईल. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेला रनआउटची संधी होऊ शकते पण जोपर्यंत बॉल गॅदर होईल थ्रो होईल डिरेक्टेड. अँड काय घडतंय काय बिघडतंय, यावेळेला चूक आणि चुकीला माफी नाही. आतापर्यंत मडच्या डगआउट मध्ये अशी शांतता होती की रात्रीचे 3 वाजलेत, पण ह्या 3 धावांनंतर दुपारचे 3 वाजलेत हे दाखवून दिलंय त्यांनी. सर्वांनी टाळ्या वाजवलेत आणि चूक झाली आणि त्या चुकीचं परिवर्तन आपण पाहिलं 3 धावांमध्ये. मडवाल्यांना परत टाळ्या वाजवा, कारण आजच्या दिवसातील पहिल्या 3 धावा पळून काढलेल्या आहेत. आणि या टर्फ क्रिकेटमध्ये तुमचा संघ ठरतोय पहिला असा ज्याने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पण चूक झाली यावेळेला, अनिकेतकडून सुद्धा चूक झाली आणि त्याचमुळे 3 धावा कंप्लीट. शुभमचा पहिला चेंडू आणि 3 धावा आल्यात, म्हणजेच काय तर प्रेशर. खोलवर पदेचा हा चेंडू, पुन्हा एकदा चूक पण नाही. यावेळेला परेश लगेचच बॉलवरती आले आणि गॅदर करतायत बॉलला. डॉट बॉल. विशाल आणि ऋतिक नक्कीच आतापर्यंत मैदानाच्या आत मड या गावासाठी आणि आपल्या टीमच्या नावासाठी चांगलीच कामगिरी आपण त्यांची पाहतोय. पण पाहूया अजून किती वेळ विकेटलेस ही टीम खेळू शकते. नाही आणि यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. आणि अशा प्रमाणे पहिला विकेट, पहिला धक्का आणि पहिला हादरा ऋतिकच्या रूपात लागत असताना टीम क्रिकेट लव्हरच्या संघाला. चला क्रिकेट लव्हर्स थोडीशी घाई करायची आहे,
कारण पाऊस देखील येऊ लागलाय आणि त्याच गोष्टीचा डिसएडव्हान्टेज तुम्हाला नको होऊ दे आणि त्याचमुळे लगेच या. चला नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानाच्या, तरी विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला लगेच आपली पोझिशन घ्यायची आहे. आणि आकाश गावणे आता आलेले आहेत नवीन फलंदाज. जीडी यांचे देखील शुभागमन आपण पाहतोय, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आता पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आता या मॅच मध्ये जी चुरस आहे ती अजून काहीशी आपण वाढताना पाहणार आहोत, कारण आता हा खेळ वेगळ्या स्थितीत पोहोचताना आपल्याला दिसेल. आणि एकंदरीत या टुर्नामेंटचं नामच आहे मॉन्सून कप, तर मॉन्सून येणं गरजेचं होतं आणि त्याची देखील आता हजेरी लागलेली आहे आपण पाहतोय. आता पाहूया या पावसाचा फायदा फलंदाजांना होईल की गोलंदाजांना होईल. गेल्या वर्षी सुद्धा आपण वेट विकेट लीगचं आयोजन पाहिलं होतं. एक आगळी आणि वेगळी स्पर्धा एकंदरीत मुंबईच्या पटलावर पहिल्यांदाच टर्फ मध्ये ती एकंदरीत टुर्नामेंट आपण पाहिली होती. या वेळेला तेच पाहतोय आपण, पाऊस आला म्हणजे शॉर्ट बॉल ची सुरुवात, पण या वेळेला लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर आणि त्याचमुळे आता एक धाव ऍड होईल. शुभम यादवला आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजी मार्कवर, पण यावेळेला शुभम आतापर्यंत काहीशी चांगली गोलंदाजी करत होता, पण पाऊस आल्यानंतर काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात शुभम कुठे ना कुठे शुभम आता चुकतोय आणि त्याचमुळे वाईटच्या रूपात एक धाव अजून ऍड होईल. यावेळेला कट करण्याचा प्रयास होता, रनआउटची संधी, डिरेक्ट हिट. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन अँड इट इज OUT आउट. फलंदाज बाद, धावचीतच्या रूपात आता गतिविधींना देखील एक चालना मिळालेली आहे, कारण आता पाऊस सुद्धा आला आहे आणि आता जे काहीसं सोपं वाटणारं टार्गेट होतं ते कुठे ना कुठे थोडंसं कठीण होऊन बसेल. पण ह्या स्थितीमध्ये तुम्ही कसा खेळ खेळताय हेच पाहण्यासाठी आपले सर्व स्पेक्टेटर्स आणि सिलेक्टर्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी म्हणेन शुभम गुप्ताची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट त्यांनी नक्कीच हाताळला होता, पण त्यानंतर दुरुस्ती करत असताना कमबॅक देखील चांगलं केलेलं आपण पाहतोय. चला नवीन फलंदाज क्रिकेट लवर्स, नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत पार्थ म्हात्रे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील चांगला अनुभव, आम्ही दोघं देखील कित्येक मॅचेस एकत्र खेळलेलो आहोत. लेदर बॉल मध्ये देखील चांगली त्याची बॅटिंग बॉलिंग आपण पाहतो आणि आता पार्थ आलेला आहे नवीन फलंदाज म्हणून. यशांच्या मागे अनिकेत महाडिक चांगलीच कामगिरी करतात. शुभम गुप्ता पुन्हा एकदा सज्ज पार्थ म्हात्रे करिता. यावेळेला अगदी जोर कसमारा आपण पाहिला आणि पार्थ म्हात्रे सुद्धा चांगला शॉट अटेम्प्ट केलेला त्यांनी, कारण समोरचा बॉल समोरच्या दिशेने खेळताना आणि आता पावसाचं पाणी येऊ लागलंय पिचवर, तर ज्या स्पीड मध्ये सकाळपासून बॉल येत होते त्याहून आता दुप्पट वेगात बॉल येताना आपण पाहणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय, एक धाव सहजरित्या पूर्ण, पण शुभम गुप्ता ही चांगली गोलंदाजी वारंवार आपण पाहतोय, एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत आणि अशा प्रमाणे 2 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 2 षटका अखेरीस 8 धावा 2 गडी बाद. चला स्पीडअप करायचंय प्लीज. बघूया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल, काहीसा बदल आपण पाहणार आहोत. पावसाचं देखील आपण शुभ आगमन पाहतोय आणि आता यानंतर मॉन्सून कपची अजून रंगत वाढताना आपण पाहणार आहोत. पण त्याआधी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय राज याला, राज जयस्वालला आपण पाहतोय उर्फ देवा. पार्थ आणि आकाशची जोडी मैदानाच्या आत फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेला चांगला फटका, रनआउटची संधी होईल का? डिरेक्टेडचा प्रयत्न पण नाही. यावेळेला संधी तर होती पण संधीचं सोनं करू शकलेलं नाहीयेत आणि अशा प्रमाणे राज उर्फ देवाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आणि पार्थला माहिती आहे की अशा सिच्युएशन मध्ये कशा रीतीने आता यापुढचा गेम करायला पाहिजे. यावेळेला बघा मी म्हटलं होतं वेग वाढेल चेंडूचा आणि तो वाढला सुद्धा
आणि थोडेसे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश आगावने यांनी, पण मनसुबा पूर्ण झालेला नाहीये. त्याचं कारण विकेटवर असलेलं पाण्याचे थेंब आणि आता पाऊस देखील येऊ लागलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पार्थ याला आपण पाहणार आहोत स्ट्रायकिंग एंडवर. राज जयस्वाल गोलंदाजी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा पुढे येऊन पुल करायचा प्रयत्न होता, पण कुठे ना कुठे बॅट आणि बॉलचा तितकाचा चांगला संपर्क नाही. पण एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत आणि धाव संख्या अशा रीतीने पुढे सरकली होती, म्हणजे 11 धावांवर. आणि आता गरज आहे ती म्हणजे 15 चेंडू आणि 15 धावांची. और उसके बाद एक अगर देखा जाए तो 15 गेंदों का यहाँ पर खेल शेष है और 15 रनों की दरकार भी है, लेकिन इन 15 गेंदों में देखना चाहेंगे कि किस तरीके से बॉलिंग की जाती है. ये देखिए और एक डॉट बॉल, अनदर डॉट बॉल, यानी कि अब 14 गेंदे और 15 रनों की दरकार. 14 बॉल और 15 रनों की दरकार रहेगी अब मैदान के बीच. देखना जरूर दिलचस्प रहेगा कि किस तरीके से अब इस टूर्नामेंट में आगे बनाने का अपना जो रास्ता है वो कायम करते हैं दोनों ही टीम्स. इस बार डॉट हो गया आउट और एक बैट्समैन ओयूटी बैक टू द पवेलियन. पार्थ हैज टू डिपार्ट. फिर एक बार इक्वेशन चेंज होगा. फिर एक बार अगर देखेंगे इक्वेशन होगा चेंज और पार्थ को लौटना होगा पवेलियन की ओर. जो अभी तक अच्छी और सूझबूझ भरी पारी खेल रहे थे उनको अभी लौटना होगा. अनिकेत महाड़ी की ओर से हमने देखा वो रन आउट यहां पर कंप्लीट करते हुए. अनिकेत मात्रे अब है नए बैट्समैन मैदान के बीच. देखना होगा किस तरीके से अनिकेत मात्रे अब इस आगे की पारी को यहां पर बनाते हैं अपने टीम के लिए, क्योंकि फिर एक बार इक्वेशन में होगा अब चेंज. अब 13 गेंदे और 15 रनों की रहेगी दरकार. 13 में 15 की जरूरत. देखेंगे किस तरफ ये खेल लेकर जाएगा हमें. बारिश ने जरूर इस मैच में अब एक अलग मोड़ के और लेके जाने की काम यहां पर कर दिया है. फिर एक बार राज जायसवाल और फतेवा सज्ज. इस बार स्ट्रोक तो अच्छा है, फील्डर वहां पर मौजूद शुभम गुप्ता. एक रन तो पूरा कर लिया जाएगा, दूसरे का प्रयास नहीं. अब फिर एक बार समीकरण में होगा बदलाव. बॉल है आखिरी 12 रनों की दरकार रहेगी 14, यानी कि 12 बॉल्स एंड 14 रन्स रिक्वायर्ड इन दिस मैच. और उसके बाद दोनों ही टीम से रिक्वेस्ट करूंगा जय अंबे 77 एंड क्रिकेट एकेडमी, आप दोनों ही टीम्स को तैयार रहना है. इस मैच के तुरंत बाद आपके मैच को यहां पर शुरुआत की जाएगी. फिर एक बार बढ़ेंगे लाइव एक्शन की ओर, जहां पर अब 12 गेंदे और 14 रनों की दरकार है. 12 में 14 की जरूरत इस मैच में जरूर अब रंगत बढ़ेगी, क्योंकि अब बारिश का भी यहां पर आगमन हो चुका है. चलिए थोड़ा स्पीड अप करना है प्लीज. शिवम तिवारी होंगे नए गेंदबाज अब, और उसी के साथ बारिश कहीं ना कहीं अपना स्पीड बढ़ाते हुए. अब 12 बॉल और 14 की दरकार. देखना चाहेंगे किस टीम की ओर निकल जाएगा जीत की ये पूरी दारोमदार. पहली गेंद लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर. फिर एक बार मनोज सर हमें बताते हुए इट इज अ वाइड बॉल, यानी कि अब इक्वेशन में फिर एक बार होगा बदलाव. अब 12 में 13 की जरूरत. इस बार ये क्या कर दिया आपने जनाब. वाइड बॉल का इशारा तो है, लेकिन आउट होंगे यहां पर बैट्समैन भी. लौटना होगा पवेलियन की ओर आकाश अगावने को. जब वाइड बॉल के रूप में आपको एक रन मिल चुका था तो क्या इस रन की जरूरत थी, और अगर थी भी तो आपको रनिंग बिटवीन द विकेट थोड़े फास्ट रखनी चाहिए थी. बट अब इफ एंड बट के लिए बहुत देर हो चुकी है. लौटना होगा आकाश अगावने को. मुंबई किंग्स एंड जय अंबे 77. इस मैच के बाद तुरंत आपको मैदान का ताबा लेना है. चलिए नए बल्लेबाज अब मैदान के बीच आते हुए प्रमोद घाटगे, जिन्होंने गेंदबाजी भी की थी, बट अब
बल्लेबाजी में अपने जौहर बिखेरेंगे या नहीं, वो आने वाला समय हमें बताएगा। अगर इक्वेशन पे ध्यान दे फिर एक बार, अभी भी 13 रनों की दरकार है। प्रमोद है नए बल्लेबाज। अब 12 बॉल और 12 की जरूरत। बारह में 12 की दरकार। बढ़िया गेंद इस बार विकेट्स के पीछे अनिकेत महाडिक बिल्कुल अपना बचाव करते हुए, लेकिन अब बचाव करने का वक्त नहीं है। अब बॉल बचे हैं 11, रनों की दरकार है 12, यानी अब 11-12 का समीकरण यहां पर बचता हुआ। देखेंगे कौन सी टीम अपने नाम पर विजय करती है। 11 में 12 की जरूरत अब। और एक बढ़िया गेंद इस बार, लेकिन फिर एक बार अनिकेत महाडिक विकेट्स के पीछे बिल्कुल तैद और मुस्तैद। OUT आउट और एक बल्लेबाज को लौटना होगा पवेलियन की ओर। अनिकेत को अब अनिकेत नहीं आउट किया है, और इसी के साथ विकेट कीपिंग में अनिकेत महाडिक ने अब 3 रनआउट्स अपने नाम किए हैं। वेल डन अनिकेत महाडिक। प्रमोद घाड़गे और उनके साथ अब देखना जरूरी, राजेश नौंदल, नागेश अब मैदान के बीच आते हुए। 10 गेंदें और 12 की जरूरत। 10 balls and 12 runs required to win this match. 10 में 12 की जरूरत। 10 balls and 12 runs required in this match. और एक बॉल और एक बढ़िया गेंद। थोड़ी सी गलती यहां पर अनिकेत महाडिक की ओर से, लेकिन यहां पर गलती का तबादला 1 रन में। 22 का इशारा आता हुआ मनोज घोड़ेकर सर की ओर से, यानी कि अब 9 में 11 की जरूरत। 9 balls and 11 runs required in this match. 11-9 का यह समीकरण। एक तरफ मड तो एक तरफ पोइसर। देखना बड़ा ही दिलचस्प किस तरफ इस मैच को मोड़ते हैं खिलाड़ी। 11 में 9। बढ़िया स्ट्रोक इस बार हैमर कर दिया था पॉइंट और कवर्स की ओर पर। रन मिलेंगे पूरे 1, 2, 3 और 4। सीमा रेखा के बाहर ये गेंद निकल जाएगी 4 रनों के लिए। और अब समीकरण में फिर एक बार होगा बदलाव। 8 बॉल और 7 की जरूरत। 8 balls and 7 runs required in this match. 8 में 7। आठ बॉल और 7 की जरूरत। अब प्रमोद के बैट से आता हुआ ये क्रैकिंग स्ट्रोक हमने देखा। इस बार क्या हो रहा है यहां पर? नो बॉल का इशारा, यानी कि ये सेकेंड बाउंसर, और उसी के साथ फ्री हिट का भी मिलेगा आपको सहारा। चलिए, फ्री हिट का इशारा आता हुआ। देयर इज नो रिव्यू। अब 8 गेंदें और 6 रन की जरूरत। 8 में 6 की दरकार रहेगी। अब 8 में 6 की जरूरत रहेगी। अब देखना बड़ा ही दिलचस्प किस तरीके से अब कम बैक करते हैं प्रमोद, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी भी करी थी। अब अपनी टीम के लिए बल्लेबाजी भी करते हुए यहां पर बैकफुट पर आए, पुल किया, लेकिन फील्डर है वहां पर। 1 रन तो पूरा कर लिया जाएगा और 1 ही रन पे यहां पर संतुष्ट होना होगा दोनों ही बल्लेबाजों को। अब 7 में 5 की दरकार। सात बॉल और 5 की जरूरत। अब प्रमोद और नागेश दोनों ही बिल्कुल मैदान के बीच अपने टीम के लिए जीत की आशा करते हुए। 7 में 5 की जरूरत। इस बार बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार पॉइंट के ऊपर से खेलने की मंशा थी, लेकिन रन मिलेंगे केवल 1। और प्रमोद कहीं ना कहीं थोड़े से यहां पर चकाते हुए फील्डर्स को, लेकिन
कोई भी उसका प्रभाव नहीं। अब आखिरी 6 गेंद और 4 की दरकार। लेट्स वेस्ट नो टाइम एंड लेट्स स्टार्ट द लाइव एक्शन। अब आखिरी 6 गेंदें और 4 रनों की दरकार रहेगी। मैदान के बीच अंपायर्स के रूप में हम देख रहे हैं स्क्वायर लेग अंपायर की ओर मनोज यानी कि मोंटी घोड़ेकर और मेन अंपायर की ओर वीरल पारेख। दोनों ही बिल्कुल क्लियर एंड क्रिस्प डिसीजन के लिए ये जाने और माने गए अंपायर्स मैदान के बीच। नए गेंदबाज वीर बहादुर जिन्होंने वीरता भरी बल्लेबाजी तो की थी, बड़ा मौका है गेंदबाजी का और देखना बहुत ही दिलचस्प कौन जीतेगा इस मैच को। अब 6 गेंदें और 4 रनों की दरकार। अब कहीं ना कहीं विकेट कीपिंग में भी चेंज हमने देखा। अनिकेत महाडिक को रिप्लेस करते हुए परेश। चलिए अब 6 बॉल और 4 की जरूरत। नागेश ऑन स्ट्राइक। अगर पहले 2 गेंद डॉट आ गए तो जरूर इस मैच में और दिलचस्पी बढ़ेगी। पहली गेंद कवर्स की ओर गैप पे खेल दिया है, 1 रन तो कंप्लीट। दूसरा नहीं लेना चाहेंगे क्योंकि प्रमोद जानते हैं प्रमोद के बल्ले से रन यहां पर आ रहे हैं, वो रन बनाने की कॉन्फिडेंस रखते हैं खुद में। 1 रन यहां पर कंप्लीट। अब 5 पे 3 की जरूरत। 5 गेंदें और 3 रनों की दरकार। इस बार पीछे की ओर खेलने का यह प्रयास, लेकिन नो मैंस लैंड में जरूर ये गैप में खेला हुआ ये स्ट्रोक और 1 रन देकर चले जाएगा। और अब 4 गेंद और 2 रनों की दरकार। अब 4 गेंदें और 2 की जरूरत अब मैदान के बीच। चार बॉल और 2 की जरूरत। कौन जीतेगी ये मैच? मड़िया पोइसर। बढ़िया गेंद इस बार रन आउट का भी मौका था, लेकिन क्या हो रहा है यहां पर? मैं तो यही कहूंगा जिस विकेट कीपर ने 3 रन आउट लिए थे उन्हें ऐसे क्रूशियल मोमेंट पे क्यों बदला गया? क्योंकि अनिकेत महाडिक ने ऑलरेडी अच्छी कामगिरी की थी स्टंप्स के पीछे, लेकिन क्रूशियल मोमेंट पे उन्हें बदला गया। 22 के रूप में और 1 रन कंप्लीट। अब जरूरत है 1 रन की और गेंदें शेष है 3। यहां क्या हो रहा है? और 1 डॉट बॉल। चलिए अब इस मैच में रोमांच और बढ़ेगा। अब 2 गेंद 1 की दरकार। कंपलसरी चेस ये फॉर्मेट आप देख रहे हो नॉर्थ मुंबई मॉनसून कप। अब वीर बहादुर को वीरता भरी गेंदबाजी करनी ही होगी क्योंकि ये नॉकआउट फॉर्मेट है, इसमें आपके पास कोई भी चांस नहीं है दूसरा। बड़ा 2 बॉल 1 की जरूरत। दो में 1 की जरूरत यहां पर। एक तरफ है मड तो एक तरफ है पोइसर। चला मड वाल्यांना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मड की पोइसर। यावेळेला झेल नक्कीच संधी होती, पण दर्जेदार फलंदाजी प्रमोद याची सुरुवातीपासून मैदानात तो उभा होता आणि आपल्या संघाकरिता चांगली कामगिरी देखील। आणि याच्याप्रमाणे क्रिकेट लवर्स मड या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि हार्ड लक पोइसरचा राजा। चला आपण वळतोय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे। चला तर टीम क्रिकेट लवर्स आपण देखील मंचाजवळ यायचंय, आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। तर रोहन दादाला देखील विनंती करेन आपण देखील मंचावर यायचंय।
करुणकर शेट्टी सरांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अनिकेत म्हात्रे. तर विनंती करेन अनिकेत याला मंचावर